राम राम विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आज आपण 25 प्रश्न घेऊन आलोय. कोणतीही परीक्षा असो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे आणि त्यातल्या त्या TET साठी तर 100% महत्त्वाचे प्रश्न आहे. प्रश्न नंबर 1, वेळ न घालवता सुरू करूया. काय आहे प्रश्न क्रमांक 1? खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? आता या ठिकाणी पर्याय जे दिलेत आपल्याला त्या पर्यायामध्ये कवी आणि त्यांची पूर्ण नावे दिलेली आहे. पहिले जे कवी आहे ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे, दुसरे बी नारायण मुरलीधर गुप्ते, तिसरं पठ्ठे बाबूराव नारायण केशव बेहरे, अनंत फंदी, अनंत भवानी बाबा घोलप. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं? चुकीची जोडी ओळखा. तर हा पाठांतराचा भाग आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे तर जे पठ्ठे बाबूराव आहे यांचं नाव आहे श्रीधर कृष्ण कुलकर्णी. श्रीधर कृष्ण कुलकर्णी हे नाव आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं, तर काय लक्षात घ्यायचं तर ही जोडी चुकीची आहे. हे उत्तर आपलं येणार आहे. पठ्ठे बाबूरावचं नाव काय आहे तर पठ्ठे बाबूरावांचं नाव आहे श्रीधर कृष्ण कुलकर्णी. चला, याबद्दल सविस्तर बोलण्याचं काही नाही. तुम्ही हा पाठांतराचा भाग आहे 100%. तुम्हाला मी लेखक आणि त्यांची पुस्तके यावरती एक व्हिडिओ देतो, तो सर्वांनी मन लावून बघायचा आहे. चला, कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही? शुद्ध शब्दावरती प्रश्न आहे की कोणता शब्द बरोबर आहे कोणता शब्द चूक आहे. तर चला, या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. काय लक्षात घ्यायचं? प्रश्न क्रमांक 2 की त्यांनी सांगितलेलं आहे शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही. आता ज्या शब्दाला आपल्याला जाऊन, ठेवून, देऊन, घेऊन, आता सर्वप्रथम यांना आज्ञा करायची. जा जा, ठेव ठेव, काय ठेव. चला, आता बघा काय लक्षात घ्यायचं. जा, दुसरं ठेव, देव का दे, आणि घे. आता लक्षात घ्या, एक अक्षरी धातू आहे. जा, ठे नावाचा धातू नाही, मग काय आहे ठेव. दे एक अक्षरी, घे एक अक्षरी. मग नेहमी लक्षात घ्यायचं एक अक्षरी शब्द लिहिताना करायचं काय आहे तर एक अक्षरी शब्दाला जर आपल्याला ऊन प्रत्यय जोडायचं असेल तर ते जसंच्या तसं आणून ठेवावं लागतं. जा जाऊन म्हणजे हा शब्द बरोबर आहे. मग त्यांनी आपल्याला काय विचारलं? कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही, म्हणजे चुकीचं ओळखायचं आपल्याला. मग ठेव, आता ठेव या धातूला ऊन प्रत्यय लावताना हे व मध्ये जातं आणि मग शब्द तयार होतो ठेवून. हा शब्द शुद्ध आहे, हा अशुद्ध आहे. मग दे धातूला ऊन लागलं कसे काय शुद्ध शब्द काय तयार होईल? देऊन. घे धातूला घेऊन. एक अक्षरी धातूला ऊन प्रत्यय लावत असताना जसच्या तसं आणून ठेवावं लागतं. हा 2 अक्षरी धातू आहे ठेव, त्याला ऊन लावताना हे जे ऊ आहे ते व मध्ये जातं आणि शुद्ध शब्द तयार होतो ठेवून. मग आपलं उत्तर काय पाहिजे? हे ठेवून. चला, मग आपल्याला नेहमी लक्षात घ्यायचं. काय लक्षात घ्यायचं? एक अक्षरी धातू, 2 अक्षरी धातू, 3 अक्षरी धातू, 4 अक्षरी धातू. 4 प्रकारचे धातू असतात. ए जा खा पी दे घेणे. ए जा खा पी दे घे ने. यांना जर आपल्याला ऊन प्रत्यय लावायचं असेल तर जसंच्या तसं यांच्या शेजारी आणून ठेवायचं, शुद्ध शब्द तयार होतो. आणि असं सविस्तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण शुद्ध लेखन पाहिजे असेल तर आपलं जे ॲप आहे घे भरारी डोळे गुरुजी, हे जे दिसतंय ना तुम्हाला घे भरारी डोळे गुरुजी ॲपवर जा, शुद्ध लेखनाचा कोर्स घ्या, एकही प्रश्न कधीही चुकणार नाही. चला,
पुढचा प्रश्न, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही या शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा. शब्द समूह, आता या ठिकाणी उपांत, अनुपम, उपमेय, उपरांत, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्याला काय म्हणतात? अनुपम. अनुपम, त्याला उपमा देऊ शकत नाही. मग प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय आहे? 2. याबद्दल काही जास्त मी बोलणार नाही. चला पुढे. अलम दुनियेत फिरणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? वाक्प्रचार 100% परीक्षेला विचारले जातात. वाक्प्रचार हा वाचनाचा भाग आहे, वाचून वाचून ते परफेक्ट होतात. तर इथं अलम दुनियेत फिरणे, सारे जग फिरणे, न फिरता जग फिरण्याचा आवाज आणणे, कोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणे, स्वप्न पाहणे. तर आपल्याला कळतंय अलम दुनियेत फिरणे म्हणजे कोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणे. सरळ सरळ. किती? 3 नंबर. 3 नंबर. किती नंबर? 3. घ्या इथे 3 नंबर. कोणतेही कष्ट करण्याची तयारी नसणे. चुले पुढे शिपाई आणि घराबाहेर टिंबटिंब, शिकारी, कसाई, भागोबाई, गवई. चुली पुढे शिपाई म्हणजे ज्यांचं घरामध्ये जास्त मी असं मी तसं, तर ते बाहेर शांत पडतात, म्हणजे ते शिकाऱ्यासारखे बसतात. चुली पुढे शिपाई आणि घरापुढे शिकारी होतात. ते कुणाचं कुणाला घाबरतात ते. चला, शिकारी म्हणता येईल का भागोबाई म्हणता येईल त्याला? भागोबाईच पाहिजे. चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर भागोबाईच म्हणू आपण त्याला. घाबरणारा. काय म्हणावं लागेल? घाबरणारा. चला, याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करून सांगा उत्तर. चुली पुढे शिपाई आणि घराबाहेर, शिपाई आणि शिकारी, शिकार करणारा असतो ना, तर त्याच्यामुळे शिकारी न म्हणता त्याला आपल्याला भागोबाई म्हणावं लागेल. घरात डेअरिंग करतो आणि घराबाहेर घाबरतो. चला, 6 नंबर. स्वयंभू या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा. स्वयंभू. स्वयंभू. आता या ठिकाणी पारतंत्र, पराधीन, परावलंबी, प्रतिष्ठापित. तर या ठिकाणी स्वयंभू हा वाचनाचा भाग आहे, विरोधार्थी समानार्थी. तर स्वावलंबीचं परावलंबी होतं विरोधार्थी. अधीन, पराधीन, पारतंत्र म्हणजे स्वयंभूचं पारतंत्र येईल. प्रतिष्ठित. तर उत्तर काय आहे? स्वयंभूचं पारतंत्र. पारतंत्र. वानगीचे समानार्थी शब्द. वानगी. वानगी. आता वानगी म्हणजे काय? एक नमुना असतो. वानगी म्हणजे नमुना, उदाहरण. तर समानार्थी विरोधार्थी बद्दल आपण जास्त बोलत बसणार नाही आहे. ते तुम्ही जास्तीत जास्त वाचायचं. आपलं जे पुस्तक आहे डोळे गुरुजीचं, गे भरारी डोळे, आपलं मराठी व्याकरण शुद्ध लेखन, त्याच्यामध्ये 5-5चे गट करून आपण काय केलेलं आहे? 5 समानार्थी, 5 विरोधार्थी, 5 समुदर्शक, 5 म्हणी, 5 वाक्प्रचार, अशा पद्धतीने गट केलेले आहे. तर वानगी म्हणजे काय आहे? तर वानगी म्हणजे उदाहरण. चला, एखाद्या शब्दासाठी असलेल्या पर्याय दाखविण्यासाठी दोघांमध्ये वापरल्या जाणाऱ्या चिन्हास काय म्हणतात? एखाद्या शब्दासाठी असलेल्या पर्याय दाखविण्यासाठी किंवा म्हणतो त्याला आपण ऑर. चला, मग किंवा म्हणजेच विकल्प चिन्ह. आपण म्हणतो विकल्प चिन्ह. ती किंवा मी, ती किंवा मी, किंवा राम किंवा श्याम, राम किंवा श्याम, हे जे चिन्ह असते त्याला काय म्हणतात? विकल्प चिन्ह. मग एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखविण्यासाठी दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह वापरतात? विकल्प चिन्ह. चला, मग विकल्प चिन्ह, लोप चिन्ह, लोप चिन्ह, लोप चिन्ह, अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण, दुहेरी अवतरण, चिन्हावरती, विराम चिन्हावरती 100% एक प्रश्न असतो. संयोग चिन्ह 2 शब्दांना जोडण्यासाठी. चला, या ठिकाणी त्याच्याबद्दलही आपल्याला कमी वेळेत घ्यायचंय. पेशवा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे? पेशवा. मग आपण काय केलेलं आहे? शॉर्ट तयार केलेले. शॉर्ट मार्ग म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? सोपा मार्ग.
कसा सोपा मार्ग? जसे गुजराती रिकामटेकडा दलाल सेठ दादर घी डब्यात घेऊन खातो, या वाक्यामध्ये महत्त्वाचे गुजराती भाषेतून आपल्याकडे आलेले शब्द जे परीक्षेला विचारले गेले ते आपण घेतले आणि वाक्य तयार केलं. गुजराती रिकामटेकडा दलाल सेठ दादर घी डब्यात घेऊन खातो. तसंच अरबी भाषेतलं केलं. अरबी मालक शाहीर साहेबांचा हुकूम आला, मेहनतीने अर्ज करी इनाम मंजूर झाला, ऐन हंगामात झालेला बदल असा की मनोरा चढण्यास मदत करणाऱ्याच बात करता येईल. त्याच पद्धतीने फारसी कामगार फडणवीसांनी पेशवाई पोशाख घातल्याने, पेशवा आला पहा त्याच्यात, फारसी कामगार म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे? फारसी कामगार फडणवीसांनी पेशवाई पोशाख घातल्याने त्यांच्यावर अब्रोहत्तर गुन्हा घडल्याने त्यांना सौदागर देवाणघेवाण टाकण्याची हकीकत घडली, त्यामुळे त्यांनी चेअरमॅन होऊन गुलाब गालीच्या वरदान हे सामान देऊन आपली नोकरी सोडली. हे वाक्य पाठ करा. आपल्याकडे फारसी भाषेतले आलेले शब्द तुमच्या पाठ होऊन जातील. चला, पोर्तुगीज बबिता कोष्टी मेजवानी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे तू हाफ कप चहा गमेला घेऊन पायरी लोणची बिस्किट शब्दांना खात चालते. तर आपलं उत्तर काय आहे? 3 नंबर फारसी. पेशवा शब्द करून आलेले आपल्याकडे फारसी मधून. घटोत्कच या अलंकारिक शब्दाच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा. घटोत्कच कोण होता हो? घटोत्कच महाभारतामध्ये, महाभारतात आपले जे 5 पांडव होते, 5 पांडवापैकी जो भीम होता, भीमाच्या मुलाचं नाव घटोत्कच होतं असं मला वाटतं. त्याच्याबद्दल तुम्हाला माहित आहे का मला सांगा. चला, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, नको चिंतु गुणवंत अनंत हेची मागणी रघुनायका आता. सदा सर्वदा योग तुझा घडावा पडावा. भिन्न अर्थ, उच्चार समान. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, नाच रे मोरा नाच, आता तुझी पाळी आणि मीच देतो टाळी, पाळी टाळी. ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, कोणी पाणी. नंतर हसला बोलला, नंतर हसला, क्षणभर बसला, नंतर हसला बोलला, वरती पाहून गंगा माई पाहुणी आली, गेली घाटात राहून. घडावा पडावा या ठिकाणी जे शब्द असतात ते अर्थ जरी वेगवेगळे असले तरी उच्चार सारखा असतो. याला म्हणतात यमक. यमक अलंकारामध्ये काय तर उच्चार सारखे डोक्यात ठेवायचे आहे. उपमामध्ये काय? समसमान सारखे परिपरीस प्रमाणे गत. यमकामध्ये उपमामध्ये समसमान सारखे परिपरीस प्रमाणे गत असा शब्द दिसला. सम समान सारखे परिस प्रमाणे गत. समजून चालायचं काय? उपमा. उत्प्रेक्षा जणू जणू काय वाटे भाषे गमे की, जणू जणू काय वाटे भाषे गमे की, जणू जणू काय वाटे भाषे गमे की, हे शब्द दिसले म्हणायचं उत्प्रेक्षा. श्लेष म्हणजे काय? एक शब्द दोन अर्थ, एक शब्द दोन अर्थ. ही गाडी जावायची आहे, जावायची आहे म्हणजे जावायची आहे आणि जाणारी आहे. बैल मेला पुरावा काय? बैल मेला पुरावा काय? पुरावा काय आणि पुरून टाका, एक शब्द दोन अर्थ. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. नवरी श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, आणि शिशुपाल नवरा मी नवरी. या ठिकाणी सभंग श्लेष होतो तो. चला, वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. या वाक्याचा नकारार्थी पर्याय. वाचन हाच एकमेव मित्र आहे. वाचन हा सर्वात मोठा शत्रू आहे. वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. वाचनासारखा दुसरा मित्र असू शकतो. वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे. उत्तम मित्र वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. नकारार्थी. सरळ साधं सोपं. 3 नंबर. सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्याचे हाल मला बघवत नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, गौण वाक्य, संयुक्त वाक्य. आता सरळ साधं एकच वाक्य आहे. सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्याचे हाल मला बघवत नाही. जरी वाक्य आपलं मोठं वाटतं तरी ते एकच वाक्य आहे. एकच कर्ता आणि एकच क्रियापद. सर्कशीत काम करणाऱ्या प्राण्यांचे मला हाल बघवत नाही. हे वाक्य सरळ सरळ केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य कसं असतं तर उभयान्वयी अव्ययाचे मुख्य 2 प्रकार पडतात. एकाला म्हणलं प्रधानत्व सूचक आणि एकाला म्हणलं गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकचे 4 प्रकार आहेत. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. या 4 प्रकारामध्ये येणारं प्रत्येक वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. आणि गौणत्व सूचकचे 4 स्वरूप, कारण, उद्देश, संकेत. स्वरूप, कारण, उद्देश, संकेत. आणि या 4 प्रकारामध्ये येणारं वाक्य कोणतं असतं? मिश्र वाक्य असतं. आणि एकच वाक्य असेल त्याला म्हणायचं केवळ वाक्य. विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे या वाक्यातील प्रयोग ओळखा. विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे
हसतमुख असावे. कोणी? विद्यार्थ्यांनी. हा बघा, विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख असावे. हसतमुख असावे कोणी? विद्यार्थ्यांनी. कर्ता कोण आहे? विद्यार्थी. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग होऊ शकत नाही. पुढे चला, कर्म ओळखा. हसतमुख असण्याची क्रिया कोणावर घडते? विद्यार्थ्यावरच घडते. म्हणजे कर्म नाही, म्हणजे कर्मणी प्रयोग नाही. कर्त्याला प्रत्यय आहे म्हणजे कर्तरी प्रयोग नाही. कर्म नसेल तर कर्मच नसेल वाक्यामध्ये तर कर्मणी प्रयोग कधी होऊ शकत नाही. मग राहिलं कोण? भावे प्रयोग आहे. मग अकर्मक भावे म्हणा त्याला, पण तसं पर्याय नाही. मग काय? भावे प्रयोग. चला, खेळ संपला. आणि हेच तुम्हाला जर सविस्तर शिकायचं असेल संपूर्ण व्याकरण, तर आपलं ॲप आहे घे भरारी डोळे गुरुजी नावाचं. त्या ॲपवरती जा. त्याच्यावरती फक्त 100 रुपयामध्ये TET संपूर्ण व्याकरण बॅच, पोलीस भरती बॅच, नवोदय, स्कॉलरशिप, तुम्हाला जी हवी ती बॅच त्याच्यावर भेटणार आहे फक्त 100 रुपयामध्ये. आणि शुद्ध लेखनाचा कोर्स महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम शुद्ध लेखनाचा तो कोर्स तयार करणारे डोळे गुरुजी आहे. तो कोर्स तुम्ही करा, 100% आपल्या लिखाणामध्ये सुधारणा होणार आहे. तर चला, 100%. आणि तुम्हाला जर कमी वेळेत जर व्याकरण शिकायचं असेल तर आपल्या यूट्यूबला शॉर्ट आहे, इन्स्टाला आहे, फेसबुकला आहे. क्रमाने बघा शॉर्ट व्हिडिओ, 1-1 मिनिटामध्येच आपण एक संकल्पना दिलेली. सूर्य मावळत आहे पूर्ण भविष्यकाळ ओळखा. सूर्य मावळत आहे याचं काय म्हणे? पूर्ण भविष्यकाळ करा. सूर्य मावळत आहे हा कोणता आहे? मग हा चालू आहे. मावळत आहे, आहे. सूर्य मावळत आहे, तो आहे, चालू वर्तमान काळ आहे. याचा काय करायचा? पूर्ण भविष्यकाळ करा म्हणे. मग सूर्य मावळेल, सूर्य मावळत असेल, सूर्य मावळलेला, मावळलेला असेल, ल असेल, ल असेल, पूर्ण असेल, पूर्ण भविष्यकाळ. 3 नंबरचं उत्तर आहे. चला, या ठिकाणी काळामध्ये एक लक्षात घ्यायचं तुम्हाला, एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची. काय? काळ ओळखायचं ना एका मिनिट, 1 मिनिट नाही, 5 सेकंदामध्ये. काय? वाक्याच्या शेवटी आहे दिसलं आणि आहेच्या मागे धातू साधी झाला. जात आहे, खात आहे, रडत आहे, पडत आहे, झोपत आहे, त आहे, त आहे, त आहे. तो चालू काळ असतो. चालू वर्तमान, चालू वर्तमान. त आहे, त आहे. ल आहे, आहेने शेवट झाला ना आहेच्या मागे धातू साधीला. रडत आहे, रडला आहे, झोपला आहे, उठला आहे, पळाला आहे, खाल्ला आहे. या ठिकाणी ल आहे तर तो असतो पूर्ण. पण कोणता? वर्तमान. आहे शब्द दिसला ना समजून चलाचं वर्तमान काळ असतो. आणि त्याच्या मागे जर त दिसलं, त आहे, चालू वर्तमान काळ आहे. ल आहे, पूर्ण वर्तमान काळ आहे. आता बघा तुम्ही, आपण म्हणलं मंदा, मंदा पेपर, पेपर वाचत, वाचत आहे. बघा, आहे आलं वर्तमान म्हणा आणि आहेच्या मागे कोण येतं? त आहे. मंदाने पेपर वाचला, वाचला आहे. बघा, आहेचे आहे, आहे वर्तमान आहे आणि आहेच्या मागे ल आहे. हे जर तुम्हाला सविस्तर शिकायचं ना तर हे घेऊन टाका, घे भरारी. पुन्हा शिकण्याची गरज नाही. चला, खेळ संपला. आता काय? खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते? मग आपल्याकडे 2 प्रकारच्या संधी आहे मराठीमध्ये बरं का. जी संधी आहे स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, हे आपल्याकडे संस्कृतमधून आलेलं संधी आहे. मग मराठी संधीचे 2 प्रकार आहे. एकाला म्हटलं पूर्वरूप संधी, एकाला म्हटलं पररूप संधी. पूर्व इकडे लक्षात घ्या बरं का. पूर्वरूप संधी आणि पररूप संधी म्हणजे इथं काय खेळ असतो? आता बघा, घर अधिक ई. आता इथं अ नावाचा स्वर आहे आणि इथं ई नावाचा स्वर आहे. आता हा शब्द ज्या वेळेस एकत्र होतो त्यावेळेस हा जर स्वर कायम राहिला तर याला म्हणतात पूर्वरूप. कोणतं रूप? पूर्वरूप. आणि जर हा निघून गेला आणि हा कायम राहिला तर त्याला म्हणतात पररूप संधी. म्हणजे कसं? बघा, आपण म्हणलं घर अधिक ई, काय तयार झालं? घरी. म्हणजे ई कायम राहिलं म्हणजे पररूप, दुसरा स्वर कायम राहिला म्हणून त्याचं नाव काय? पररूप संधी. आपण म्हणलं खिडकी, खिडकी अधिक आत. मग आता इथं काय झालं? शब्द तयार केला खिडकीत, खिडकी अधिक आत. आता बघा, खिडकी इथं कोण आहे? ई आणि इथं कोण आहे? आ.
मग आ निघून गेला आणि ई कायम राहिला. पहिला स्वर कायम जर राहत असेल, पहिला स्वर कायम राहत असेल तर त्याला काय म्हणायचं? पूर्वरूप संधी. आणि दुसरा कायम राहत असेल तर त्याला म्हणायचं पररूप संधी. मग इथं प्रश्न विचारला आपल्याला, काय पररूप संधी कोणती? मग आपण आता गेली, गेली अधिक आहे, गेली अधिक आहे, गेली सद काही, काही अधिक असा, काही, काही अधिक असा. मग आता इथं काय झालं? ई कायम राहिला, काहीसा म्हणजे हे पूर्वरूप संधी. पररूप विचारलं त्याने आपल्याला. मग धर, धर अधिक ऊन, आणि मग काय राहिलं? धरून, म्हणजे ऊ कायम राहिला. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? धरून. अशी मराठी संधीचा खेळ आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे. पंचक्रोशी या शब्दाचा विग्रह पुढीलपैकी कोणता आहे? पंचक्रोशी, पंचक्रोशी या शब्दाचा विग्रह हा पुढीलपैकी कोणता आहे? आता हा पंचक्रोशी म्हणजे सामासिक शब्द आहे. द्विगु समास म्हणता येईल त्याला आपल्याला. पंचपाळे, पंचक्रोशी, त्यानंतर आपलं पंचरत्न, त्यानंतर आपलं पंचवटी, नवरात्र, सप्ताह. चला, इथं काय झालं? पंचक्रोशी शब्दाचा विग्रह करायचा. 5 कोसांचा समूह, पंचांचा आक्रोश, 5 आकर्षण यापैकी नाही तर 5 कोसांचा समूह. 5 कोस, पूर्वी कोस म्हटलं जायचं. असं म्हणतात की 5 कोस म्हणजे जवळपास आपल्या गावापासून 16 किलोमीटरचा परिसर पंचक्रोशी. त्याला असं म्हणतात. तर 5 कोसांचा समूह 1 नंबरचं उत्तर आहे. 18. आणि या शब्दाची जात ओळखा. आणि शब्दयोगी अव्यय, क्रियापद, उभयान्वयी अव्यय, नाम. आणि 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणारी जात म्हणजे उभयान्वयी अव्यय. आणि राम आणि श्याम, सीता आणि गीता. मी देवाच्या पाया पडलो, शिवाय गुरुदक्षिणाही टाकली. बाबांनी आम्हाला खाऊ जिलेबी आणली. सीता आणि गीता मैदानावर गेल्या. आणि 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारी जी जात आहे ना, त्या जातीचं नाव काय आहे? उभयान्वयी अव्यय. म्हणजे या ठिकाणी अभय झालेलं आहे, तरी इथं काय पाहिजे? उभयान्वयी अव्यय. चला, आपलं उत्तर काय आहे? उभयान्वयी. उभय म्हणजे 2, उभय म्हणजे 2 आणि अन्वय म्हणजे संबंध. 2 वाक्य किंवा 2 शब्द यांना जोडणारं जे अव्यय असतं त्याचं नाव काय आहे? उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे 2, अन्वय म्हणजे संबंध. 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणारी जात. म्हणून आणि काय आहे? तर आणि जोडाचं काम करते, म्हणून आणीचं नाव आहे उभयान्वयी अव्यय. शरद जवळ माझी पुस्तके आहे या वाक्यातील, शरद जवळ माझी पुस्तके आहे या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? शब्दयोगी अव्यय. शब्दाचा अव्ययाशी योग घडतो. म्हणजे काय? शब्द अव्यय एकत्र आलेले असतात, जोडून लिहिलेले असतात. शब्दाचा अव्ययाशी योग घडून तयार होणारं अव्यय, त्याचं नाव काय? शब्दयोगी अव्यय. आपण काय म्हटलं? घरा पुढे, घरा मागे, घरा जवळ, घरा शरद जवळ, जवळ जवळ माझी पुस्तके आहे, लागून आलं जवळ. घराजवळ, घरापुढे, घरासमोर, घरा झाडाखाली शब्द लागून आला, त्यालाच म्हणतात शब्दयोगी अव्यय. शब्दाचा अव्ययाशी योग घडून तयार होणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. चला, काही अवघड नाही. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. चला, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहे असा प्रश्न आहे. चला, व्यंजन विचारावर इथे घाई करून आपण काय करतो? वर्णसंख्या व्यंजन आपल्या डोक्यात येतं आणि मग पटकन आपल्याला दिसतं एखादा शब्द आणि मग आपण म्हणतो अरे काय गड्या. तर लक्षात घ्या, मराठी भाषेमध्ये वर्णसंख्या जर विचारली, काय सांगितलं? वर्ण. तर वर्ण सांगा 52. वर्ण सांगा 52. स्वर जर विचारले ना आता, तर स्वर सांगा 14. स्वरादी विचारल्या तर स्वरादी सांगा 2. आदत्त विचारले, आदत्त स्वर तर पटकन सांगा 2. आणि जर व्यंजन विचारले तर व्यंजने सांगा 34. पूर्वी आपल्या मराठी भाषेमध्ये 48 वर्ण होते, परंतु आता वर्णाची संख्या किती सांगायची? 52. आणि व्यंजन जर विचारले ना तर भरपूर ठिकाणी 36 हा पर्याय पण दिला जातो, पण 36 नाही तर काय पाहिजे? तर
त्या ठिकाणी उत्तर पाहिजे आपलं 34. व्यंजने विचारले. व्यंजनाचे 5 गट क चट तप कचट तप ख चट तप खचट तप ग जड दब गजड दब घ जड धब गजड धब खचट तप गजड धब. चला भावाचक नाम ओळखा. भाववाचक ज्यात भाव दडलेला असतो त्याचं नाव काय असतं? भाववाचक. उंची शरद पुस्तक झाड. झाड पुस्तक शरद नाही, मग काय उंची. एकदम सोपं आहे. चला नामाचे 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. त्यातलं भाववाचक नाम ओळखा सांगितलं आपल्याला. उंची कोणतं नाम आहे? भाववाचक नाम आहे. या ठिकाणी 22 क्रमांकाचा प्रश्न सुरू झाला आपला. काटे या शब्दाचे लिंग कोणते? काटे ते काटे. सरळ जर म्हटलं आपण काटे ते काटे तर नपुंसक लिंग येतं. लिंगाचे 3 प्रकार पडतात. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग. पण काही ठिकाणी या ठिकाणी अडचण निर्माण होऊ शकते. तर जर आपल्याला एखाद्या शब्दाचं लिंग ओळखायचं असेल तर त्याचं आपल्याला एकवचनी करून लिंग ओळखलं पाहिजे असं म्हटलं जातं. पण आता ते 2 प्रकारचे उत्तर त्या ठिकाणी येत असतात. तर सरळ जर आपण विचारलं काटे तर ते काटे, त्याचं लिंग त्याचं नपुंसक लिंग येईल. पण जर काटे हा शब्द जर आपण एक वचनात आणला काटा तर तो काटा म्हणजे उत्तर काय येईल? पुल्लिंग येईल. मग आता या ठिकाणी त्यांच्या डोक्यात काय आहे, त्यांना उत्तर काय हवं ते आपण सांगू शकत नाही. परंतु ते काटे म्हणलं की नपुंसक लिंग आता नुसार डोक्यात घ्या. चला खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? अनेक वचनी शब्द म्हटलं आपल्याला. आता बघा रोपटे. रोपटे एक हे बरं का. रोपटे एक आहे आणि त्याचा अनेक वचन रोपटी होईल. आपल्याला अनेक वचनी शब्द कोणतात? आपण पटकन होऊन रोपटे. अरे रोपटे. रोपटे रोपटे एक आहे आणि याचं अनेक वचन काय होतं? रोपटी. म्हणजे एकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते. विहीर, विहिरी. विहिरी एक आहे. विहिरी अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन इकारांत होते. विहीर, विहिरी. वेल, वेली, वेली, वेली. आता या ठिकाणी वेल, वेली आलं पाहिजे. ती वेल, ती वेली. झाड, झाडे. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते कोणतं पाहिजे? तर खालीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? तर हा एक वचनी आहे, हाही एक वचनी आहे, हाही एक वचनी आहे. मग आपलं उत्तर काय पाहिजे? 3 नंबरचं इथं काय पाहिजे? अनेक वचनी शब्द वेली. चला 24 नंबरचा प्रश्न. महाराणीचा या शब्दाची विभक्ती ओळखा. महाराणीला लागलं चा. चाचीचे, चाचीचे, चाचीचे च्या. चाचीचे, चाचीचे च्या. षष्ठी विभक्ती. पंचमी. आपल्याकडे 8 प्रकारच्या विभक्ती आहेत. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी. प्रथमेला प्रत्यय नाही. द्वितीयाचे प्रत्यय सलाते सलाना. द्वितीयाचे प्रत्यय सलाते सलानाते. तृतीयचे नेसी निशी. चतुर्थीचे काय? चतुर्थीचे सलाते सलानाते. पंचमीचे ऊन हुन ऊन हुन. षष्टीचे काय आहे? चाचीचे, चाचीचे च्या. आणि सप्तमीचे काय आहे? तया तया. आणि संबोधनचं अनेक वचनात नो. इथं चतुर्थी झालं, इथं चतुर्थी पाहिजे. आणि आपलं उत्तर काय आहे? तर महाराणीचा चा. चाचीचे, चाचीचे च्या. चाचीचे, चाचीचे च्या. षष्टी. चला शेवटचा प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलोय. त्याचं नाव आहे खालीलपैकी संयुक्त क्रियापद असणारे वाक्य कोणते? संयुक्त क्रियापद. क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार पडतात. क्रियापदाचे मुख्य किती प्रकार पडतात? 2. एकाला म्हटलं सकर्मक क्रियापद, दुसऱ्याला म्हटलं अकर्मक क्रियापद. ज्याच्यामध्ये कर्म असतं त्याला सकर्मक म्हणावं लागतं, ज्याच्यामध्ये कर्म नसतं त्याला अकर्मक म्हणावं लागतं. हे मुख्य प्रकार आहे. मग बाकीचे प्रकार संयुक्त क्रियापद, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, करणरूप क्रियापद, अकरणरूप क्रियापद, त्यानंतर साधित, सिद्ध, भरपूर आहे ते. तर संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात? धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद. म्हणजे धातू साधित म्हणजे काय? क्रिया दाखविणारा शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्याला म्हणतात धातू साधित. कसं आपण म्हणलं त्या मुली पूर्वी चांगल्या गात. आता या ठिकाणी बघा त्या मुली पूर्वी चांगल्या गात. गा नावाच्या धातूला त लागलं
आणि गात नावाचं क्रियापद तयार झालं. क्रिया दाखविणारा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्याचं नाव काय आहे? क्रियापद. आणि आता म्हणलं त्या मुली आता गात नाही. आता बघा, त्या मुली आता गात, आता या गात धातूपासून जो शब्द तयार झाला त लागून त्याने वाक्याचा अर्थ पूर्ण केला नाही. पण या ठिकाणी गा धातू आहे, या ठिकाणी गा धातू आहे, इथे त प्रत्यय, इथं त प्रत्यय, पण याने क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण केला म्हणून याचं नाव क्रियापद आहे. आणि याने क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण केला नाही म्हणून याचं नाव काय? धातू साधित. काय म्हणतात त्याला? धातू साधित. मग धातू साधित अधिक सहाय्यक क्रियापद बरोबर काय असतं? संयुक्त क्रियापद. चला, हे जर तुम्हाला सविस्तर शिकायचं असेल तर आपलं ॲप घ्या. याचं उत्तर काय आहे? ती जात आहे. राम राजा होता, आई आता काम करते आणि तो पोलीस झाला. जात आहे संयुक्त क्रियापद आहे, जात आहे. तुम्हाला जर हे सविस्तर शिकायचं असेल तर आपलं ॲप आहे घे भरारी डोळे गुरुजी, त्याच्यावरती संपूर्ण तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हसत गात नाचत खेळत शिकवलेलं आहे. आणि जर तुम्हाला आपलं मराठी व्याकरणाचं पुस्तक हवं असेल, जे पुस्तक तुम्ही 8 ते 10 तासामध्ये संपूर्ण व्याकरण वाचू शकता असं पुस्तक तयार केलेलं आहे आपण, ते पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9834 89 82 13 या नंबरला व्हॉट्सअपला तुम्ही तुमचा पत्ता पाठवायचा आहे. 4 ते 5 दिवसात पुस्तक तुमच्या घरी येईल. 8 दिवस, दररोज जर 1-2 तास बी वाचलं तरी 8 दिवसात होऊन जातं. आणि एकदा जरी हातात घेतलं तर 2 दिवसात फायनल होईल असं पुस्तक आहे. तर पुढचे प्रश्न उद्याच्या लेक्चरला बघू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.